गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुरुवात झाली आहे सकाळी 11:30 वाजता आणि ते वॉक करत. एक काम आहे आणि मी चाललो आहे तिकडे. काम म्हणजे शॉपवर चाललो आहे. माझं एक शॉप आहे पिंपरीमध्ये, तर ते रेंटनी द्यायचं आणि तिथं लाईटचं काम चालू आहे, तर तेच बघायला चाललो आहे. तर म्हटलं वॉकच करत जातो, स्टेप्सही होतील. आणि अजून एक न्यूज शेअर करायची आहे. आपल्या ग्रेस फिटनेस जिमने आज आपला सत्कार समारोह ठेवलेला आहे, तोही 8:30 वाजता. जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल तोपर्यंत तो झालेला असेल. बट थँक्यू टू ग्रेस फिटनेस, विजू सर, पवन सर अँड पूर्ण टीम. आज 8:30 वाजता जिममध्ये जायचं आहे. वेलकम बॅक. उशीर झाला खूप घरी यायला, 2 वाजलेत लिटरली आणि अजून काही खाल्लं नव्हतं. तर फर्स्ट मील ऑफ द डे, ओट्स, प्रोटीन आणि लॉग इनसुद्धा केलेलं आहे. थोड्याच वेळात जिमलाही जायचं आहे आणि आज जिममध्ये फंक्शन आहे, तर लवकर जाऊन लवकर येईल, म्हणजे रेडी होऊन मग परत जायचं आहे जिममध्ये. तर आता मील्स वगैरे सगळे कंप्लीट करतो, चिकन वगैरे सगळं बनवून ठेवलेलं आहे. डन विथ आर इंटेन्स लेग वर्कआउट. आज मस्त वर्कआउट झालं लेगचा आणि लवकरही आलो होतो. चाललो आहे आता घरी, फ्रेश होऊ, प्रोटीन इंटेक कंप्लीट करू आणि परत येऊ जिममध्ये. तर आज पावसाचा अपडेट म्हणजे आज दिवसभर पाऊस पडलेला नाही आहे. कालपासनं थोडंसं ऊन परत पडलेलं आहे आणि बरं झालं ते, कारण खूप पाणी भरलं होतं. फ्रेश झालो आहे, घरी गेलो, मील कंप्लीट केला, एकच मील कंप्लीट केला. आता राहिलेले मील जिमवरून आल्यावरती कंप्लीट करतो. जसं मी तुम्हाला बोललो आजच्या ब्लॉगमध्ये सकाळीच, आज जिमने ऑर्गनाईज केले एक छोटासा प्रोग्राम. ICN कॉम्पिटिशनमध्ये मेडल मिळाल्याबद्दल शुभेच्छा, हार्दिक स्वागत. मेरा कैसा करू तो तुम्हालाही माहिती आहे. खूप उशीर झाला, आता 1 महिना झाला तरी सेलिब्रेशन चालू आहे. बट भाई आज जिमनी केलं आहे सेलिब्रेशन. ग्रेट फिटनेस. बँड आणलेले आहेत भाई. बँड म्हणजे इकडं प्रॅक्टिस चालू झालेली आहे ढोल ताशाची. आपल्याला फ्रीमध्ये बँड भेटलेला आहे. तर चला चाललो आहे जिममध्ये आणि मग दाखवूया कसं अरेंज केलेलं आहे आणि भेटतो तुम्हाला जिममध्ये. कुछ गुलदस्ते लाए और नारियल लाए और शाल है, वो देखिए हमें उधर है फूल को देने. म्हणजे मला माहिती सर वगैरे, पण आम्ही कधी बोलणं झालेलं नाही. 5 महिने जेव्हा आम्ही प्रेप करत होतो त्यावेळेस मी ठरवलं होतं की प्रेप करायचं. पण आता ग्रेस फिटनेसमध्ये मला लिटरली 1-1.5 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे. मी इथं आहे. विशाल सर आहेत, विजू सर, त्यांना माहिती आहे. पण ग्रेस फिटनेसबद्दल मला एवढं सांगायचं आहे की जेव्हा प्रेप करताना, जेव्हा जिम बंद होती, सगळ्या गोष्टी म्हणजे, कारण जेव्हा आपले सुट्ट्या होत्या त्यावेळी जिमनी ॲक्सेस दिला वर्कआउट करण्यासाठी, कार्डिओ करण्यासाठी. आणि त्यात मोटिवेशन आणि जे हे होतं की एक्स्ट्रा एफर्ट्स सगळ्यांकडनं, ते खूप हेल्प झालं. म्हणजे पर्सनली मला तर खूप हेल्प झालं, कारण जिममध्ये थोडंसं काही 1-1.5 महिन्याआधी, 1 महिन्याआधी थोडंसं अतिक्रमणामुळे प्रॉब्लेम पण झाला होता. पण त्यावेळेससुद्धा मी विजू सरांना फोन करत, सर जिम चालू आहे का. जिमचं काम करत करत आम्ही इकडं कार्डिओ करत होतो. पण ग्रेस फिटनेसनी खरंच खूप साथ दिली. याचं ग्रेस फिटनेस आणि टीमबद्दल मी पहिले तर थँक्यू बोलतो सर. और फिर उसके बाद मैंने ट्रेन किया था पवन सर के अंदर 2 साल लॉकडाउन में पूरा 2021 से 2022 के मिड तक. सो मोस्टली मेरे को सब बेसिक एक्सरसाइज विजू सर ने और पवन सर ने ही सिखाया. तो उसके बाद जब मैं ग्रेस फिटनेस में आया और जैसा कि आशु ने बताया, जिम का अतिक्रमण हुआ था तभी भी एक्सरसाइज दिया था. और जब भी संडे को जिम बंद रहने की मॉर्निंग में, तभी भी विजू सर हमको चाबी देने की कार्डियो कंप्लीट करना. तो वो उसके लिए वेरी थैंकफुल. और वैसे ये मेडल्स है,
थर्ड वाला हाँ बताओ मेडल दाखव ना याच्यामध्ये. ये फर्स्ट है, ये मेंस फिटनेस थँक्यू. प्रत्येक वेळेस नाही, सगळ्यांनी खूप साथ दिली आणि त्यात एवढं मोठं मला असं वाटतं की तुम्हाला बघून सगळ्यांनी पण असंच काहीतरी नाही, करावं. म्हणजे हा केल्यानंतर नक्कीच त्यांना पण असं काहीतरी आम्ही रिवॉर्ड देऊ, नक्कीच देऊ. Definitely. कोणीतरी काहीतरी असं चेंजेस केले, चांगलं ट्रान्सफॉर्मेशन केलं तर नक्कीच त्यांना पण असं भेटेल. मला तर वाटतं माझं ट्रान्सफॉर्मेशन हे इथूनच झालेलं आहे. असं नाही की मी काहीतरी कमी करून टाकतो वजन. 98पासून 70 आणि 70पासून डायरेक्ट स्टेज वेट 60 किलो. बट त्यात बॉडी फॅट पर्सेंटेज लास्टला माझा 5% होता आणि तुम्हीचा 3%. 3% म्हणजे सिंगल डिजिट. विजय सर, खूप अवघड आहे. बट सर थँक्यू, पाहिजे मेन्स क्लासिक, त्याच्यानंतर मेन्स फिटनेस आणि मेन्स फिजिक. तर पहिल्या दिवशी मेन्स क्लासिक होतं, ज्याच्यामध्ये मी क्लास 4ला खेळत होतो आणि 172 हाईटमध्ये, ज्याच्यामध्ये माझे टॉप 5 प्लेसिंग म्हणजे 5th प्लेसिंग आलेलं आहे, त्याचा हा मेडल आहे. दुसऱ्या दिवशी मेन्स फिटनेस आणि मेन्स फिजिकचं हे होतं, त्याच्यामध्ये नंबर नाही आला, बट तिथं असे अचिव्हमेंट्स अवॉर्ड दिले जातात. आणि बहुतेक मेन्स ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये 5 मेडल्स असतात, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ, 4th आणि त्यानंतर 5th. तरी असे 3 कॅटेगरीचे 3 मेडल्स आहेत. आणि सुमितचे गोल्ड आणि आय थिंक ब्रॉन्झ. फायनली ग्रेस फिटनेसतर्फे जो प्रोग्रॅम एवढा दिवस झालं ऑर्गनाईज करायचा आहे तो आज झालेला आहे. आणि ग्रेस फिटनेसतर्फे आपल्याला फॅसिलिटेट करण्यात आलेलं आहे. म्हणजेच बक्षीस काय भेटले ते तुम्हाला सांगतो. बक्षीस आपल्याला असं भेटलेलं आहे की ग्रेस फिटनेसने आपल्याला 1 वर्षाची मेंबरशिप फ्री दिलेली आहे. Finally. पाहिजे. आणि त्याच्यानंतर लाखचं फेम खाण्यासाठी शिंदे साहेब सुद्धा आलेले आहेत. असं बोललो बघितरा. स्वप्नाच्या घरी पण स्वप्नाच्या आई वडिलांची आज अॅनिव्हर्सरी, काका काकू अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. आणि आज पार्टी झालीच पाहिजे चिकनची. आज आज स्वप्न पार्टी काहीतरी. अरे आज घरचे नॉनव्हेज खातो. शुक्रवार आहे आज, मम्मी नाही खात. मला सांग जुम्मे के दिन खाते सब. दिस इज नॉट अ पार्ट ऑफ व्लॉग. तर ठीक आहे, परत एकदा बेस्ट विशेस फॉर सुमित अँड आशू येस फॉर देअर नेक्स्ट गोल 2K 2027. 1 वर्षानंतर परत आपण इथंच भेटूया विथ न्यू Achievements. न्यू अचिव्हमेंट्स. नाईस. आलो आहे सोसायटीमध्ये आणि आपले आजचे स्टेप्स पण कंप्लीट झालेले आहेत. असा होता आपला आजचा दिवस. आणि परत भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. गुड नाईट.